मंडळी, बऱ्याचदा आपल्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही अस्तित्वात असेलच असं नाही. खूपदा तो आपला भ्रम असू शकतो आणि खूप वेळा एखादा सत्वा. आजच्या आपल्या कथेमध्ये मुंबई पुणे दरम्यानच्या एका घाटामध्ये पोलिसांना एक अज्ञात मृतदेह सापडला. आणि जेव्हा पोलिसांनी त्याचा पंचनामा चौकशी सुरू केली, त्यावेळी त्यांच्यासमोर आलेलं जे सत्य होतं ते अतिशय भयानक. आणि आज तेच सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. पण कथा सुरू करण्याआधी अशाच काही मिस्टरियस, हॉरर आणि अज्ञात गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या अज्ञात गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी योगिता सागर शिंदे. अज्ञात गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली कथा 1990च्या काळातली. आपल्या कथेचा नायक समीर हा कोल्हापूरच्या एका गाव भागामध्ये राहणारा एक मुलगा आहे, जो अतिशय उमदा, अतिशय हुशार असा तरुण आहे. एसटी महामंडळातील परीक्षा पास होऊन त्याने बस कंडक्टर ही नोकरी मिळवली. त्याच्या ह्या नोकरीमुळे तो आणि त्याच्या घरचे सुद्धा प्रचंड खुश आहेत, कारण त्यांच्या घरामध्ये पहिल्यांदाच कुणाला तरी सरकारी नोकरी मिळालेली आहे. त्याचे काम सुरू होऊन 15 दिवस झाले आणि तो त्याच्या नोकरीमध्ये खरंच खूप खुश आहे. ही गोष्ट त्या दिवशीची आहे जेव्हा त्याची नाईट ड्युटी होती. रात्रीच्या प्रवासाला त्याला त्याच्या गावाजवळून एका लॉंग रूटला निघायचं होतं. लॉंग रूटला जायचं आहे म्हणून बस डेपो मधून तो फ्रेश होऊन निघाला. आपले हात पुसत, तोंड पुसत तो आपला बसमध्ये चढला. आणि जसा तो बसमध्ये बसला तशी बस झटकन सुरू झाली आणि प्रवासाला निघाली. त्याचं फारसं लक्ष नव्हतं आजूबाजूला. बसमध्ये अंधुकशे दिवे होते आणि त्या काळी इतक्या वर्षांपूर्वी आत्तासारखी ऑनलाईन तिकीट्स मिळत नव्हती. त्यामुळे आपले तिकिटाचे नंबर, खिशातली चिल्लर, बाकी सगळ्या गोष्टी, पंचिंग मशीन हे सगळं चेक करण्यात थोडाफार वेळ इकडे तिकडे निघून गेला. स्वतः थोडं सेट झाल्यानंतर तो तिकीट घेण्यासाठी बसमध्ये फिरायला लागला. जसं त्याचं लक्ष प्रवाशांकडे गेले तसं प्रत्येक ठिकाणी त्याच्या असं लक्षात आलं की कोणीच त्याला काहीच रिस्पॉन्स करत नाही. तो प्रत्येक प्रवाशाजवळ जाऊन तिकीट कुठलं पाहिजे म्हणून विचारत होता, पण बस मधला प्रत्येक प्रवासी खाली मान घालून शांत बसलेला दिसत होता. म्हणजे काहीच रिस्पॉन्स नाही. त्या बसमध्ये अगदी एक विचित्र अशी शांतता होती. त्या बसमध्ये सगळे प्रवासी हे खाली मान घालून अगदी निर्विकार बसलेले आहेत. कोणतीही हालचाल नाही, कोणतीही चुळबुळ नाही, कोणी एकमेकांशी बोलत नाही. आणि त्यामुळं काय आहे प्रकार नक्की म्हणून तो मागे वळला. आणि मागे वळताच ड्रायव्हरची केबिन आणि बस याच्या दोन्ही मध्ये असणारं जे कंपार्टमेंट असतं त्यावरती असणाऱ्या एका मिररवर समीरची नजर पडली. त्या मिरर मध्ये समीरला ती पूर्ण बस रिकामी दिसत होती. हे कसं शक्य आहे म्हणून समीरने पुन्हा वळून बघितलं तर बसमध्ये लोक बसलेली दिसत होती. समीरने ही एकच गोष्ट 2-3दा करून बघितली आणि मग मात्र त्याला खूप विचित्र अशा भीतीची जाणीव झाली. कारण जे घडतंय ते काहीतरी भयानक आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून लगबगीने ही गोष्ट ड्रायव्हरला सांगण्यासाठी समीर ड्रायव्हरच्या केबिन मध्ये आला. ड्रायव्हरला बघितल्यावर त्याला जाणवलं की अरे हा तो ड्रायव्हर नाहीये जो आपल्या सोबत येणार होता. हा कोणीतरी अनोळखी व्यक्ती आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो ड्रायव्हर सुद्धा तसंच खाली मान घालून तो बसचं स्टेअरिंग हातामध्ये पकडून बसला होता. पण आतमध्ये समीरनं जे पाहिलं होतं ते इतकं भयानक होतं की समीरचं त्याच्या कोणत्याही हालचालीकडे लक्ष नव्हतं. समीरला फक्त तेच सांगायचं होतं जे त्याने बघितलंय, की बसच्या आरशामध्ये प्रवासी त्याला बिलकुल दिसत नाहीयेत, पण उघड्या डोळ्यांनी मात्र बस भरलेली दिसतीये. आणि हे सांगण्यासाठी जेव्हा तो ड्रायव्हरशी बोलत होता तेव्हा अनावधानाने पुन्हा त्याचं लक्ष बसच्या साईड मिरर कडे गेलं. आणि हे पाहून त्याला जे दिसलं ते पाहून मग मात्र समीरच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या बसच्या साईड मिरर मध्ये तो ड्रायव्हर सुद्धा त्याला दिसत नव्हता. त्याच्या समोर असणारी व्यक्ती, त्याची कोणतीही इमेज, कोणतेही रिफ्लेक्शन तो मिरर मध्ये पाहू शकत नाही. मने कळायला कठीण असलं तरी या गोष्टींचा अर्थ समीरने लावायला सुरुवात केली होती. आणि त्याला कळलं होतं की हा एक चकवा आहे ज्याच्यामध्ये तो अडकलाय. त्या बसमध्ये असणारी कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नव्हतीच कदाचित. पण तिथून निघण्यासाठी धडपड करण्यापूर्वी त्या बसचा तिथल्याच एका घाटाच्या वळणावरती खूप भीषण असा अपघात झाला. दुसऱ्या दिवशी त्या घाटाच्या रस्त्यावर पंचनामा करणाऱ्या पोलिसांना फक्त आणि फक्त समीरची डेड बॉडी मिळाली. तिथे ना इतर प्रवासी होते ना ती बस होती. पोलिसांनी चौकशी केली. समीर बाबत त्यांना सगळ्या गोष्टी कळून आल्या
रात्री तो बस डेपोमध्ये नाईट बसच्या ड्युटीला होता. फक्त इतकीच गोष्ट पोलिसांना समजू शकलेली. पण ज्या बसमध्ये त्याची ड्युटी होती त्या बसमधून मात्र समीर गेलेला नव्हता. मग समीर बस डेपो पासून त्या ठिकाणापर्यंत, ऍक्सिडेंटच्या ठिकाणापर्यंत कसा पोहोचला, हा प्रश्न नक्कीच पोलिसांना सतावणारा होता. आणि म्हणून मग पोलिसांनी या गोष्टीचा वेगळ्या मार्गाने तपास सुरू केला. तिथे राहणाऱ्या काही स्थानिक लोकांकडून, त्या घाटाच्या आजूबाजूला असणारे जे स्थानिक लोक तिथे राहत होते, त्यांच्याकडून मात्र पोलिसांना एक वेगळं सत्य कळलं. म्हणजे समीर जॉईन होण्याच्या काही वर्षा अगोदर त्याच रस्त्यावरती त्या दिवशी त्या वेळेला एका बसचा अपघात झाला होता. त्या बसचा जो कंडक्टर आणि ड्रायव्हर होते ते काहीतरी नशेमध्ये होते आणि त्यामुळे तिथून बस व्यवस्थित निघाली. पण पुढे घाटात मात्र तो जो ड्रायव्हर आहे तो बसला कंट्रोल करू शकला नाही. आणि त्याच्या चुकीमुळे त्या बसमध्ये असणाऱ्या सगळ्या प्रवाशांचा जीव गेला होता. इतर वेळेला ती बस किंवा ते प्रवासी कुणाचंही अस्तित्व जाणवत नसलं तरी काही ठराविक दिवशी, ठराविक वेळेला ती बस अजूनही त्या रस्त्यावरून प्रवास करते. आणि जो कोणी त्या बसमध्ये चढेल त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावरती त्याच ठिकाणी सापडतो जिथे त्या बसचा काही वर्षांपूर्वी ऍक्सिडेंट झाला होता. आता ही कथा खरी आहे किंवा खोटी आहे मला नाही माहित, पण बरेच लोक असे खूप सारे अनुभव घेत असतात. आणि हा सुद्धा तिथल्या काही लोकांनी घेतलेला अनुभव आहे किंवा बऱ्याच वर्ष घडणारी ही गोष्ट, त्यामुळे त्यांना माहित आहे की या ठिकाणी या बसचा अपूर्ण असणारा प्रवास रोज प्रत्येक वेळी येऊन थांबतो. आशा आहे तुम्हाला माझी कथा आवडली असेल. जर कथा आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या अज्ञात गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.